दीप्ति, आप कहाँ से हो? इंदौर। इंदौर में? हाँ। कथा में जाती हो क्या आप? हाँ। इससे पहले कौन सी कथा में गए थे आप? पंढरपुर। पंढरपुर। और पंजाब भी लगी, बठिंडा भी लगा, सब दिल्ली भी लगी थी, बम्बई की कैंसिल हो गई। हर कथा में जाते हो? 40 गांव लगी है। और पंजाब में कहाँ पे कथा थी अपनी? बठिंडा तरफ। बठिंडा में? वहाँ पे हाँ। गई थी तुम? हाँ गई थी। ठंड कैसी है वहाँ पे? ठंड थोड़ी चल रही थी। अकेले आए हो? हाँ, मम्मी पापा सब है। सब यही काम करते हैं क्या? हाँ, नहीं दुकान भी। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजची 17 तारीख आणि आज आहे कथेचा दुसरा दिवस आणि दुसरा दिवसाची सकाळ झालेली आहे। जेमतेम 7-7:30 झालेली आहे। आपण पाहू शकता प्रेक्षकांमध्ये किती उत्साह आहे। एवढी गर्दी यायला सुरुवात झालेली आहे की काल पण गर्दी कमी होती, आज त्यापेक्षा जास्तच गर्दी दिसते। पंडाल आता भरायला लागले, सकाळची वेळ आहे। त्यापूर्वी जे इथे मुक्कामाला होते त्यांची गर्दी, त्यामध्ये आता आणखी नवीन गर्दी। आता आज प्रेक्षक कमीत कमी जे भाविक भक्त आहे ते 7 ते 8 लाखाच्या वरती येण्याची शक्यता आहे। आपण पाहू शकता की इथे किती गर्दी जमलेली आहे। जळगावच्या कथेनंतर अमरावती, पंढरपूर नंतर आता ही एवढा भक्तगणांचा जनसमुदाय हा इथं पूर्ण भरलेला दिसतोय आपल्याला। एवढी गर्दी आपण जळगावलाच पाहिलेली होती, त्यापेक्षा इथं जरा जास्तच गर्दी दिसते। सकाळच्या वेळी जर एवढी गर्दी तर पाहू शकता आपण की आता वाढत्या वेळेनुसार आता जे भाविक भक्त आहेत ते पण यायला सुरुवात झालेली आहे, वाढते। जे आपल्या घरून अन्नदाते काही लोक इथे जे भाविक भक्तांना आहे सकाळचा नाश्ता वगैरे घेऊन आलेले घरून इथं अन्नदान भरपूर प्रमाणात चालू आहे। कारण सकाळपासूनच समजा आज भरपूर अन्नदानाचे इथे स्टॉल वगैरे आलेले आहे। आपण पाहू शकतात की ही जी गर्दी दिसते आपल्याला, ही जी गर्दी ही सर्व अन्नदानाचीच गर्दी आहे इथं। आता मी तुम्हाला जे आपला पंडालमध्ये जे भाविक भक्त बसलेले आहेत ती दाखवतो। आता किती आलेले आहे की आता जे पंडाल आहे ते पूर्ण भरायला खचाखच भरायला सुरुवात झालेली आहे। आता 1-1.5 घंट्यानंतर इथं किती गर्दी असेल हे पण मी तुम्हाला दाखवणारच आहे। कमीत कमी 60 ते 70 एकरचा हा परिसर आहे संपूर्ण, आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये ना कमीत कमी 40 एकराचा हा पॅन्डॉल वगैरे लावलेला आहे। आणि जे महाराजांचं व्यासपीठ आहे ते इथून दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण कॅमेरामध्ये ते एवढ्या दूरून झूम होत आहे, ते तुम्हाला दिसू शकता की तिथं महाराजांचं व्यासपीठ आहे। गर्दी बेतुफान गर्दी झालेली आहे आज। ज्या ठिकाणी परमपूज्य पंडितजी मिश्र यांचं प्रवचन होतं, कथा होतं, तिथं जे भक्तांचा जो जनसमुदाय आहे तो पाहण्यासारखा असतो। कारण भरपूर परराज्यातून सुद्धा इथं भाविक भक्त आलेले आहेत। इथं पाय टाकायला पण गर्दी नाही, एवढी पब्लिक आलेली आहे आज। आता सकाळचे 7:30 झालेले आहे, पण कमीत कमी 2-2.5 लाखाच्या वरती पब्लिक इथे आलेली आहे। आणि प्रवचन दुपारी 2 वाजेच्या दरम्यान सुरू होतं, तर विचार करा की इथं पब्लिक कशी बसणार। पण नियोजन, संपूर्ण नियोजन एकदम व्यवस्थित आहे, तशी जागा पण मुबलक आहे, पण पब्लिक अपेक्षेपेक्षा जास्तच येते 40 गावच्या महापुराण कथेमध्ये। खासदार उमेशदादा पाटील यांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं, कारण की 6 दिवसामध्ये त्यांनी हे संपूर्ण नियोजन केलेलं आहे। आणि 6 दिवसामध्ये एवढं नियोजन करणं हे सोपी गोष्ट नसते। एवढ्या 10-12 लाख लोकांचं एवढं नियोजन
5 ते 6 दिवसामध्ये होणं कठीण काम आहे, त्यांनी ते शक्य करून दाखवलेलं आहे. तसं प्रदीपजी मिश्रा यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की 6 दिवसामध्ये आतापर्यंत तर कुणी केलेलं नाही एवढं 60-70 एकरमध्ये नियोजन, पण ते आज आपल्याला चाळीसगावमध्ये दिसतंय. नियोजन म्हणजे असं की संपूर्ण भाविक भक्तांची राहण्याची, खाण्याची, झोपण्याची, पाण्याची संपूर्ण कायदेशीर जे फॉर्मॅलिटी आहेत ते, आणि जे आपण कायदा सुव्यवस्थेसाठी जे पोलीस प्रशासन आहे, महावितरण आहे, इतर संपूर्ण नगर परिषद आहे, त्यांचे जे संपूर्ण जे कर्मचारी आहेत ते इथं 24 तास आपली सेवा देत आहे. आपण बघू शकतात की भाविक भक्त किती संख्येने उपस्थित होत आहे इथं, आणि येणाऱ्या आणखी 3 दिवसामध्ये 10 ते 20 लाख लोक भाविक भक्त येथे येण्याची शक्यता आहे. आपण पाहू शकतात की इथं अन्नदान करण्यासाठी भरपूर जे लोक आहेत ते अन्नदान करतायत. आपल्या घरून काही ना काही आणता भाविक भक्तांसाठी आणि इथं वाटप करत असतात. तुफान गर्दी झालेली इथं आता तर डायरेक्ट पाय टाकायला पण जागा नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आता जिकडे नजर टाकाल तिकडे जे भाविक आणि फक्त भाविकच दिसत आहेत. आपल्याला जर या शिवमाग पुराण कथा चाळीसगावला यायचं असेल तर आपण चाळीसगावमध्ये येऊन मालेगाव चाळीसगाव रोड जो आहे त्या रोडला हा 70 एकरचा जो भव्य असा परिसर आहे तिथं या कथेचं आयोजन झालेलं आहे. तिथं आपण येऊन कथा श्रवणाचा लाभ घेऊ शकता. तर लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.